शिकले शिकले कुठं लागलं तुला हा ए ए बघू शिकले ए शिकले बरेच ना तू हा बघू मी आहे बरी. तू? मी आहे बरं. मला काय झालं लय लागले दवाखान्यात घेऊन जाऊ. चल. नाही नको मला नाही लागलेलं मी बरी आहे. नाही लागलं काय म्हणती चांगलंच लागलंय की. ठीक आहे तुम्ही जाते पोरांच्या मागं बघून घ्या ते अप्पा इथं नको आपण अंगणात जाऊ चला. लागलं ना हा डॉक्टर दारू उघडा की कसा आहेस तू? जीजे तू शांत हो. मला काय नाही झालेलं. आजा अरे कोण होती ती माणसं? नाही माहिती. अरे तुला लागलं तर नाही ना? नाही मला नाही काय झालेलं. शितलीलाच लय लागलंय. तिला औषधाचं बघा. जेडी झपट दिशे औषधान घरात. बया काय झालं हे अचानक? केवढ्याला पडलं असतं जर अजिंक्यनं काय झालं असतं तर. अहो काय झालं नसतं. भाऊजी येतो एवढ्याने डगमगणार नाही. पण लोक कोण होती? पत्ते नाही लागला वय. ही कॅन गावातली पोर गेली त्यांच्या मागाव. शीतल कुठे लागले? मला नाही जास्त लागले. ठीक आहे मी. ठीक आहे काय ठीक आहे. जेडे आणि इकडे काय रे क्या कळलं का कोण होती ती? 4 जण होती पण पळून गेली. अरे मग पाठलाग करायचा ना त्यांचा. अहो फौजी केलता पण गाड्या होत्या त्यांच्याकडे. गेली सगळी पळून. राजा अरे अचानक काय झालं? मामा मी झोपलो होतो. मग मला काहीतरी जाणवलं म्हणून मी 2-3 वेळा बघितलं पण कोणच नव्हतं. तरी मला वाटत होतं कोणतरी आहे म्हणून मी लपून बसलो आणि मग त्याच वेळी त्यांनी हल्ला केला. अरे हे नशीबच म्हणायचं. हल्ला केला तेव्हा तो अंतरणात नव्हता काय हो. कोण होती कुठं आलती काहीच कळायला मार्ग नाही. हो अहो सगळ्या दारांना बाहेरनं कडे घातल्या होत्या म्हणून बाहेर येता आलं नाही. मी बघितलं ना तो पोरगा आजीवर वार करणारच होता. तेवढं शीतल आली म्हणून बरं झालं. आता काय झालं असतं देवालाच माहित. शीतल इकडे कशी काय आली? तिला कस तरी होत होतं म्हणून ती गॅलरीत आली होती. तेवढा तिकडे कालव्याचा आवाज आला आणि कुत्री पुकायला लागली. मी बॅटरी हुडकोस तर माझ्या आधी इथं ती आली. शीतल बरं झालं बाई तू आलीस. ती तू नसती आलीस तर काय झालं असतं ते देवालाच माहिती. काय मी म्हण तुझं उपकार मी नाही कधी विसरायची बघ. अहो जीजी उपकार कसला त्यात? माझ्या जागी कोणी बी असत तरी हेच केलं असत. नाही ग पुरी आजकाल तसं कोण कुणासाठी काही बी करत नाही बघ. तू काही म्हण तू लय धाडसाची पोरगी आहेस बघ. अगं तू होतीस म्हणून आज माझा आजा वाचला बघ. आजा अरे किती लागले? हजार पाठीवर वार झालाय तुझ्या. विचार बघतीस काय? सुन्या काकाला फोन लाव गाडी.
आम्हाला दाबून धर. दाबून धर. मी एवढं तळ हाताच्या पोरासारखं जपलंय तुम्हाला लहानपणापासून आली. अजय तुला काय होतंय का? नाही काय झालं मला. केवढं लागले तुम्हाला? बरं, काय नाही होत, काय नाही होत. हा. आला फोन आला. गुड न्यूज आली, गुड न्यूज. सूर्य कार झोपेत उठवलं. एक खतरनाक न्यूज आहे. हवा आजावर हल्ला झालाय. म्हणजे हवा हल्ला म्हणजे 4 जणांनी तलवारीने वार केले त्याच्यावर. समता गाव इथं जमलाय बघा. काय सांगतोय? कुणी केला हल्ला? कुणी केलं ते माहित नाही, पण समधी उसवर पळून गेली ती पोरं. हत्यार घेऊन आलती 4-5 जण. म्हणजे आपला आजा मेला. फौजी येतो असं मरतोय. एकटा नाडलाय सगळ्यांना. अहो त्या सगळ्यांकडे तलवारी होत्या. त्याच्याकडे काय बी नव्हतं तरी बी नाडलाय. हा आता एक वार झालाय पाठीवर तलवारीचा. तरी बरं आणि टायमिंगला शीतल वहिनी आल्या म्हणून, नाहीतर काय खरं नव्हतं. जागेवर मी आला असता बघा. हॅलो हॅलो. अहो भैया काय झालं? आजा वाचला. नशीबही साल्याच्या बाजूने. आता वाचलाय पण परत चल. अहो भैया आता आपण तिथं जायचं म्हणजे? नाही गेलो तर डाऊट खातेल आपल्यावर. झोपेत न उठल्यासारखं वाटतोय का? चल. अरे सुन्या काय म्हणला? येतो म्हणलेत. अरे लवकर ये म्हणून सांगायचं नाही सोय. म्हणलंय मी कसं लवकर या म्हणून. अरे मामा नको काळजी करू. अरे नाही लय लागलं. काय लय नाही लागलं? किती लागलंय आणि काय चाललंय तुझं? तू जरा शांत राहा, बोलू नकोस. आजा तू गप्पच. अरे ये क्या? अरे बघ की सुन्या आलाय का? ए जिजे, अगं केलाय फोन सुन्याला. कशाला काळजी करतेस? अरे कशी काळजी करू नको मी. तिथं रक्त चाललंय आणि मी काय डोळ्याने बघत बसू आहे ना. अगं काय नाही होत त्याला. सांगितलं ना, फौजी येतो. जीजे अगं शांतू, हे बघ नाही चाललं मला काय. यार तू बोलू नको, शांत राहा बाबा. नाही काय विक्या, झालं मला. गाडी आली. मामा गाडी आली. चला कर, चला कर. चेडे हे दर्ग जरा. पुढे गेले रे सगळे पोरा. पुढे होती. पुढे गेले. काय विके नुसतं धरून बसलं काठी. हा? अरे सच्चे, तुम्हाला पण काय करता आलं नाही का? आपल्या गावातला पोरगा होता ना? अरे रावले, एकटा पोरगा बघून हल्ला चढवलाय. आता ये ना म्हणा, आलोय मी. नाडा मला. आजा तुला काय झालं नाही ना? कोण होते काय कळलं का? माहित नाही ना. ह्याच्या पाठीमागं कोण होतं हे कळलं पाहिजे. नाही काय का उभा फडला तर नाव हर्षवर्धन लावणार नाही. कळलं पाहिजे फक्त कोण होतं ती. शीतल, कुणाला काय झालं नाही ना? आजाला जास्त लागले, शीतलेलं थोडं लागले. शीतल, तुम्हाला कसं काय लागलं? पळापळीत लागले. आप्पा पण शीतल हित कशा काय? काल वायको आला म्हणून पळत पळत इकडं आलो. त्या गडबडीत गुंडाचा धक्का लागला, त्यामुळे शीतलला लागले. भैया आपण दवाखान्यात जाऊ.
हा आणि पोलीस स्टेशनला पण जाऊया. चला 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 फौजी. पोलिसात तर जाऊ, पण त्याच्या आधी आजाला दवाखान्यात नेऊ. हा तिकडे भेजा. चला माझी गाडी. चला चला आजा. नाही नको, सुन्या काकाची गाडी येते. अरे ती येईल तेव्हा येईल. चल माझी गाडी आहे. चल लवकर. तो म्हणला ना नको म्हणून. चला आली गाडी. चल आजा. अजिंक्य थांबा, मी चप्पल चल. घेऊन येते. काळजी सावकाश दाबून धरा. सावकाश. तुम्ही क्या मागण्या येताना त्याचा एक शर्ट घेऊन ये. हा आवड्या त्याच्या बरोबर चप्पल घाल. चल लवकर. सावकाश. तेव्हा माझ्या पोराला एवढं लवकर बरं वाटत येत बाबा. काही समजत चला. ज्याने कोणी हे केलंय ना त्याला लई महागात पडल. शीतल, आम्ही तुमच्यावर एवढं प्रेम करतो पण तुम्हाला त्याचं कायच नाही. हा, त्या आजीची बाजू घेत होते. काय चुकलंय हो माझं? सांगा ना, काय चुकलंय माझं? तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं हे चुकलंय का? तुला हो माझं मनापासून प्रेम केले. कसं कळत नाही तुम्हाला? हा, अहो तुमच्यासाठी काय काय नाही केलं आम्ही. काय चुकी आमची? सांगा, काय काय चुकी आमची? काय चुकी आमची? भैया सगळी चुकी आपलीच आहे. अजिंक्यचं शीतलचं एकमेकावर किती प्रेम आहे आपल्याला माहिती आहे का नाही? तरी बी आपण त्यांना नाही वेगळं करू शकतो. भैया त्यांना शांत डोक्याने वेगळं केलं पाहिजे. आपली चुकी ना? हा, ठीक आहे टॅलेंट. आपल्याकडनं चूक झाली. चूक झाली म्हणल्यावर चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच. मार अहो नको भैया. मार नाही भैया. टॅलेंट मार. टॅलेंट हा? जोरात. अहो पण भैया. टॅलेंट जोरात मार. शीतलच्या केसाला धक्का लागलेला सुद्धा आम्हाला खपत नाही. आणि आज आमच्यामुळे तिला लागले म्हणजे चुकी झाली आमच्याकडनं. एक काम कर, त्या पोरांना फोन कर. ज्यांच्यामुळे आमच्या शीतलला लागलं त्यांना इंडियात जगायचा अधिकार नाही. अहो भैया त्या पोराला. टॅलेंट फोन लाव. त्यांना उभा कापून टाकेन. फोन लाव टॅलेंट. भैया शांत आधी. अहो आधीच रागाच्या भरात तुम्ही एवढा गोळ घालून ठेवलाय आणि त्या पोरांना बोलून अजून जवळ यायचंय का तुम्हाला? आणि तशी भीती केव्हाच निघून गेली असतील. भैया मी काय म्हणतो, तुम्ही 2 आठवडे अजून शांत राहा. 2 आठवड्यानंतर आज या ट्रेनिंगला गेला ना की आपण शीतल तुमचं लग्न डायरेक्ट लावून देऊ. टॅलेंट, त्यांचं एकमेकावर प्रेम आहे हे माहित असून सुद्धा कशी काय लग्नाची अपेक्षा ठेवू मी? भैया मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतो का नाही, तुम्ही शांत राहा. तुम्ही अजिबात विचार करायचा नाही भैया.
हे सगळं तुझ्यामुळे झाले. हे जर तू आधी सांगितलं असतं ना ही वेळ झाली नसती. अहो भैया, मी तुमच्या बोलण्यासाठी ग बसलो होतो का नाही. आणि भैया तुम्हाला सांगितलं का नाही, तुम्ही शांत राहा, अजिबात विचार करू नका तुम्ही. आजची रात्र जाऊ द्या, मग बघू आपण, प्रकरण नेऊ द्या, नाहीतर आपलं तोंड भासेल भैया. सगळे असंच म्हणतात, तू होतेस म्हणून आजा वाचला. पण मला एक सांग, तू कशी काय तिकडे गेलीस? मला नाही माहित, पण आमचा फोन झाला आणि मी झोपते तर मला झोपच लागना, म्हणून परत आजाला फोन केला. ह्यो काय फोन उचला ना, मला वाटलं झोपला असेल, पण मला कस तरीच होत होतं, म्हणून गॅलरीत गेले तर कालवा ऐकू आला, म्हणून पळत गेले तर बघते तर माझ्यावर एक जण तलवारीनं वार करत होता. मला काय कळायचंच बंद झालं. मग तिथला दगड घेतला आणि भिरकावला. तुला भीती नाही वाटली? आजाच्या जीवावर कोण उठला असताना मी कुणाला भिणार आहे? तिथले आजा लई लकी, तुझ्यासारखी गर्लफ्रेंड मिळाली. यास्मिन, मला आजाचं लई टेन्शन आलंय. त्याला काय होणार तर नाही ना? काय नाही होणार. तू त्याच्या संग असताना काय होऊ शकतं का त्याला? हा, लई लागलंय ग त्याला. गेलीत ना सगळे हॉस्पिटलला, होईल सगळं नीट. मला नाही माहित, मला आताच्या आता आजाशी बोलायचंय. अगं पण त्याच्या बाजूला आता अख्खं गाव असेल, म्हणूनच तर काय कळना झालंय. पण मला बोलायचं त्याच्या संग. तू कसं आहे तर कळलं पाहिजे ना. वो अच्छा ही होगा. तू एक काम कर ना, तू विक्रम को फोन लगा, वो उसके साथ ही होएगा ना. हाँ. शितलीचा फोन. हॅलो, ही क्या, कुठे आहेस? हे काय आता हॉस्पिटल मधनं बाहेर पडलोय. आजा कसं आहे? हाय, बरं आहे आता. हाय का जवळ? नाही, अगं मी राहुल्या टू व्हीलरवर निघालोय, आजा गाडीत येतोय. ही क्या, सगळं ठीक आहे ना? अगं हो ग, सगळं ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊस. तू माझ्या समाधानासाठी तर खोटं बोलत नाहीस ना? खरंच सगळं ठीक आहे ना? ठीक यार, मी नाही राहू शकत आजाशिवाय. अगं हो ग, सगळं ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊस. आणि हे बघ, तू जरा स्वतःची काळजी घे. तुला बरं वाटतंय का आता? मी हाय बरी, आजाच टेन्शन आलंय. तुम्ही दोघं बी तसेच आहेसा. तू स्वतःची काळजी करत सोडून त्याची काळजी करत बसल्या, आणि इकडं त्याला एवढं लागले तरी बी तुझी काळजी करत बसलाय तो. हे बघ, तू झोप शांत, आम्ही सगळे आहे त्यासोबत. काय टेन्शन घेऊ नकोस तू. चल ठेवू का मी? होय. काय म्हणत होती शीतल? काय नाही, आजा ठीक आहे का, ठीक आहे का, तेवढंच चालेल. चल बस. काय म्हणाला? काळजी करण्यासारखं काय नाही असं म्हणला. अल्लाह का लाख लाख शुक्र आहे, सगळं काही ठीक होते. बस यास्मिन, मला आजाची लई आठवण येते ग. उद्या भेट की, आता जाणं चुकीचं आहे. फक्त एकदा बघायचं त्याला. अगं होय, पण आपण तिकडे नाही ना जाऊ शकत. आणि विक्रम म्हणाला ना काळजी करण्यासारखं काय नाही म्हणून. कुणी केलं असेल ग? आमच्या प्रेमाला माझी नजर तर नाही लागली ना? काय बी बोलू नको. अगं उलट तुमच्या प्रेमात इतकी ताकद आहे ना की कोणीच तुमचं काय वाईट करू शकत नाही.